सोलापूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा असा दमाणीनगरचा ब्रिज आणि या ब्रिजची सध्या डेव्हलपमेंट काय आहे हे यस न्यूज मराठीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न। रेल्वेनं फाउंडेशनचं जे काम आहे ते मंजूर केलेलं नाही, त्यामुळे इथलं मोठं काम प्रलंबित आहे। या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर। 14 डिसेंबर रोजी हा ब्रिज जो 100 वर्ष जुना होता तो पाडण्यात आला आणि त्यामुळे सोलापूरकरांचे दोन विभागामध्ये विभाजन झाले। एकीकडे पश्चिमेकडला भाग आणि दुसरीकडे पूर्वेकडला भाग, या दोन्ही भागांना जोडणारा दमाणीनगरचा हा ब्रिज अत्यंत महत्त्वाचा होता। अनेकांच्या आठवणी होत्या, तसेच दळणवळणाचा एक सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे दमाणीनगरचा ब्रिज होता। तो 103 वर्ष जुना झाल्यामुळं पाडण्यात आला आणि रेल्वेनं अवघ्या 8 ते 9 महिन्यात हा ब्रिज बांधणार असल्याचं सांगितलं होतं। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हा ब्रिज बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे। 35 कोटी रुपयाचा ठेका गोयल इन्फ्रा या कंपनीला देण्यात आला आहे। मात्र गेल्या 10 ते 15 दिवसापासून मुख्य असं पिलर उभा करण्याचं काम बंद आहे। या संदर्भात मी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विचारलं असता त्यांनी रेल्वेकडे जे डिझाईन पाठवलं आहे त्या डिझाईनला अद्याप मंजुरी दिली नाही असं सांगण्यात येत आहे। एकीकडे पिलरची डिझाईन म्हणजे फाउंडेशनची डिझाईन आणि दुसरीकडे त्यावरती होणारं स्लॅब म्हणजे नवीन ब्रिजची डिझाईन। नवीन ब्रिज जो स्लॅब आहे त्याची मंजुरी रेल्वेनं दिली आहे, मात्र जे मुख्य पिलर उभा केले जाणार आहेत ते फाउंडेशन, या फाउंडेशनला अद्याप रेल्वेनं मंजुरी दिलेली नाही। त्यामुळं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं डिसेंबर महिन्यात रेल्वेकडं हा फाउंडेशन बांधण्याचा जो डिझाईनचा आराखडा पाठवला आहे तो अद्याप मंजूर झालेला नाही। त्यामुळं गेल्या 10 ते 15 दिवसापासून इथलं मुख्य काम असं बंद आहे आणि किरकोळ कामं जी इतर साईड वर्क आहेत ती कामं सुरू आहेत। त्यामुळं सोलापूर शहरात जे काही डिसेंबरपर्यंत हा दमाणीनगरचा ब्रिज बांधण्याचं टार्गेट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिलं होतं ते कुठंतरी पूर्ण होणार नाही असं सध्याचं दृश्य आहे। सोलापूर शहरातील आमदार, खासदार, नगरसेवक यांनी या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण दमाणीनगरचा हा ब्रिज अत्यंत महत्त्वाचा आहे। सोलापूरपासून मंगळवेढा सांगली मार्गाकडे जाणारी वाहतूक असेल, तसेच राजेश कोटे नगर असेल किंवा लक्ष्मीपेठ शेटेवस्ती असेल, मरियाई चौक असेल, दमाणीनगर असेल, इंद्रधनु अपार्टमेंट असेल, या भागात ये जा करण्यासाठी लाखो लोकांना दररोज या पुलाचा आसरा घ्यावा लागत होता। मात्र सध्या महापालिकेनं 3 जे पर्यायी मार्ग सुचवलेत ते अत्यंत निकृष्ट, अत्यंत अरुंद, अत्यंत असे घाणेरडे आहेत। त्यामुळं हा ब्रिज होणं अत्यंत गरजेचं आहे। दररोज सोलापूरकर जे या भागातून ये जा करतात अत्यंत अडचणीचा सामना करत आहेत, मात्र सोलापुरातील आमदार, खासदार या बाबीकडे लक्ष देत नाहीत। यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आज मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की अद्याप रेल्वेनं फाउंडेशनचं जे काम आहे ते मंजूर केलेलं नाही, त्यामुळे इथलं मोठं काम प्रलंबित आहे। इथं पिलर उभा करण्यासाठी अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही। त्यामुळे 2 महिने झाले जवळपास हा ब्रिज पडून, तरी इथं एकही पिलर उभा केलेला नाही। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा रेल्वेचे अधिकारी काम सुरू आहे असं सांगतात, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती आज आम्ही यस न्यूज मराठीच्या माध्यमातून या घटनास्थळावरती येऊन दाखवण्याचा प्रयत्न केला। आपल्या सगळ्याला माहीत असेल की दमाणीनगर हा जो ब्रिज आहे अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौकातून तो मरियाई पोलीस चौकीपर्यंत आहे आणि दोन्हीकडली वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। दोन्हीकडे लोकांना येऊ दिलं जात नाही। मात्र या स्पॉटवर आम्ही पोहोचून इथं नक्की काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सध्या मात्र इथं फक्त एका JCBचं काम सुरू आहे आणि तेही मुख्य पिलर ज्या ठिकाणी रेल्वे रुळाच्या बाजूला उभा केले जाणार आहेत त्या रुळाचं म्हणजेच फाउंडेशन उभा करण्याचं काम रेल्वेनं अद्याप मंजूर केलेलं नाही। ज्याचं प्रपोजल नॅशनल हायवेनी डिसेंबर महिन्यात पाठवलं आहे ते अद्याप मंजूर केलेलं नाही। त्यामुळे मुख्य पिलर उभा करण्याचं, मुख्य फाउंडेशन उभा करण्याचं काम अद्यापही सुरू नाही। हे काम तातडीनं सुरू व्हावं आणि सोलापूरकरांच्या यातना लवकरात लवकर कमी होऊन हा ब्रिज लवकर वेळेत पूर्ण व्हावा यासाठीच हा स्पेशल व्हिडिओ आम्ही यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या सोलापूरकरांसमोर सादर करत आहोत। धन्यवाद। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता
हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 6528 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास.